दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही। अमित शहांनी भारताची या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी अशा पद्धतीची एक्सपोस्ट केलेली आहे। भारत दहशतवादासमोर झुकणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। अशा पद्धतीची गर्जना अमित शहांनी एक्सपोस्टद्वारे केलेली आहे। अत्यंत भ्याड आणि त्याचबरोबर अतिशय वेचून वेधून केलेला हा हल्ला आणि त्याला आता प्रतिक्रिया आलेली आहे गृहमंत्री अमित शहांची। आणि त्याचबरोबर सैन्याच्या तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। एलओसी आणि काश्मीरमध्ये इंडियन आर्मी हाय अलर्टवर आहे। नौदल आणि वायुदलालाही अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल अलर्टवर आहेत। त्याचबरोबर कुठेतरी राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। हल्लेखोर आणि त्यांच्या आकांना दणका देण्यासाठी राजधानीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संध्याकाळी 6 वाजता असेल। संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस अनिल चौहान हे बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। तसंच तीनही सैन्य दलांचे प्रमुख आणि एनएसएचे डोवालही बैठकीमध्ये उपस्थित आहेत। भारत या पार्श्वभूमीवर या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कुठेतरी मोठा सामरिक निर्णय घेणार का असा प्रश्न त्यामुळे आता साहजिकच उपस्थित होतो। भारताकडनं मोठी लष्करी कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि जगाचा पाठिंबा घेत कुठेतरी भारत दणका देणार का, प्रत्युत्तर देणार का असा प्रश्न त्यामुळे साहजिकच उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।